नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बुद्धिमत्ताची आपली जी सिरीज चालू आहे त्यातील आज आपल्याला RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलचे झालेल्या एक्झाममधील 10 जून 2025ला झालेला शिफ्ट 1चा पेपर बघायचा आहे. पहिला प्रश्न पहा. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे? 49, 55, 63, 73, 85, 99 प्रश्नचिन्ह. इथे 49मध्ये 6 ॲड केलेत, 55 आलं. 55मध्ये 8 ॲड केले, 63 आलं. 63मध्ये 10 ॲड केले, 73 आलं. 73मध्ये 12 ॲड केले, 85 आलं आहे. 85मध्ये 14 ॲड केले, 99 आलं. म्हणजे बेरीज 2 ने वाढत जाते. आता आपल्याला 99मध्ये 16 ॲड करावे लागतील. हे येईल 115. 115 हे आपलं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 2. UB15 हे एका विशिष्ट प्रकारे SF11शी संबंधित आहे. त्याचप्रमाणे IO8 हे GS4शी संबंधित आहे. समान तर्कानुसार EL3 हे दिलेल्या पर्यायांपैकी कशाशी संबंधित आहे? इथे अल्फाबेट न बघता फक्त संख्या बघा. 15चा संबंध 11 सोबत आहे. 8चा संबंध 4 सोबत आहे. म्हणजे इथे 15मधून 4 वजा केले आहेत, 11 आलं आहे. 8मधून 4 वजा केलेत, 4 आलं आहे. आता आपल्याला EL3चा संबंध विचारला आहे. आपल्याला 3 वजा 4 करावं लागेल. 3 वजा 4 ते येईल -1. -1 इथे ऑप्शन नंबर 3मध्ये दिसतो आहे. ऑप्शन नंबर 3 CP-1 हे आपलं उत्तर असेल. पुढील समीकरणात जर अधिक आणि वजा यांची अदलाबदल केली आणि गुणिले आणि भागिले यांची अदलाबदल केली तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? समीकरण लिहून घ्या. 127 भागिलेचं करायचं आहे गुणिले 5, अधिकचं करायचं आहे वजा 707, गुणिलेचं करायचं आहे भागिले 7, वजाचं करायचं आहे अधिक 38. 7 एके 7, 7 10 70, 7 एके 7. 127 गुणिले 5 करून घ्या. 7 5 35, हातच्याला 3, 2 पंचे 10 आणि 3 13, हातच्याला 1, 5 एके 5 आणि 1 6, वजा 101 अधिक 38. 635 वजा 101 येईल 534 अधिक 38. 8 आणि 4 12, हातच्याला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 5. 572 हे आपलं योग्य उत्तर असेल. ऑप्शन नंबर 3. दिलेली वेन आकृती काळजीपूर्वक अभ्यासा आणि त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या. वेगवेगळ्या विभागांमधील संख्या व्यक्तींची संख्या दर्शवतात. असे किती प्लंबर आहेत जे हेअर ड्रेसर आणि न्यायाधीश देखील आहेत? म्हणजे आपल्याला प्लंबर, हेअर ड्रेसर आणि न्यायाधीश तिघेही असतील असा कॉमन पोर्शन शोधावा लागेल. कॉमन पोर्शन 19मध्ये दिसतो आहे तिघांचा. म्हणजे 19 ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर असेल. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ईट हेल्दी फूडला XYZDUV असे सांकेतिक केले जाते आणि फूड इज इसेन्शियलला UVAQBC असे सांकेतिक केले जाते. दिलेल्या भाषेत फूडला कसे सांकेतिक केले जाते? दोन्ही वाक्यांमध्ये आपल्याला फूड हा शब्द कॉमन दिसतो आहे आणि दोन्ही वाक्यांच्या संकेतांमध्ये UV हे आपल्याला कॉमन दिसतं आहे. म्हणजे फूडसाठीचा संकेत झाला UV ऑप्शन नंबर 4. खालील संख्या आणि चिन्ह मालिकांचा संदर्भ घ्या आणि त्यानंतरच्या प्रश्नाची उत्तरे द्या. गणना फक्त डावीकडून उजवीकडे करायची आहे.
संख्या आणि चिन्ह मालिका दिलेली आहे. विचारलं आहे अशा किती संख्या आहेत ज्यांच्या लगेच आधी एक संख्या आणि लगेच नंतर एक चिन्ह आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला लागोपाठ दोन संख्या आणि त्यापुढे एक चिन्ह असं शोधायचं आहे. डावीकडून बघू. या ठिकाणी दिसतंय 4, 6 आणि पुढे एक चिन्ह आहे. परत पुढे या ठिकाणी आहे 4, 6 आणि पुढे चिन्ह आहे. पुढे परत या ठिकाणी आहे 9, 1 आणि पुढे एक चिन्ह आहे. संपूर्ण मालिकेत 3 ठिकाणी असं दिसतंय की संख्येच्या आधी एक संख्या आणि त्यापुढे एक चिन्ह आहे. ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर असेल. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत हिअरला 2, 4, 6, 8 असे आणि इझी हे 1, 3, 2, 7 असे सांकेतिक केले जाते. दिलेल्या सांकेतिक भाषेत ईसाठी कोणता संकेतांक आहे? हिअर आणि इझी या दोन्ही शब्दांमध्ये आपल्याला ई हे लेटर कॉमन दिसतं आहे आणि दोन्ही शब्दांच्या संकेतांमध्ये 2 ही संख्या आपल्याला कॉमन दिसते. म्हणजे ईसाठीचा संकेत आहे 2. ऑप्शन नंबर 3. खालीलपैकी कोणते अक्षरसमूह हॅश आणि पर्सेंटेजच्या जागी येतील जेणेकरून त्याच्या डाव्या बाजूकडील अक्षरसमूह जोडीमधील नमुना आणि संबंध हा त्याच्या उजव्या बाजूकडील नमुना आणि संबंधासारखाच असेल? त्यांनी दिलेले अक्षरसमूह लिहून घेऊ. के, एस, एम, ओ, डब्ल्यू, क्यू. प्रत्येक ऑप्शनसाठी चेक करू. पहिला ऑप्शन आहे एल, टी, एम, एन, व्ही, पी. एलचा संबंध के सोबत आहे. के हा एलच्या मागचा लेटर आहे, म्हणजे इथे वजा 1चा डिफरन्स आहे. ओचा संबंध एन सोबत आहे. एन हा देखील ओच्या मागचा लेटर आहे, इथे देखील वजा 1चा डिफरन्स आहे. टीचा संबंध एस सोबत आहे. एस हा टीच्या मागचा लेटर आहे. डब्ल्यूचा संबंध व्ही सोबत आहे. व्ही डब्ल्यूच्या मागचा लेटर आहे. एमचा संबंध एम सोबतच आहे, इथे 0चा फरक आहे. क्यूचा संबंध पी सोबत आहे. पी हा क्यूच्या मागचा लेटर आहे, म्हणजे इथे सिरीज मॅच होत नाही आहे. दुसरा ऑप्शन बघू. एल, टी, एन, एन, व्ही, पी. पुन्हा एल, के, टी, एस दिसतोय. एलच्या मागचा लेटर के, वजा 1चा फरक. ओच्या मागचा लेटर एन, वजा 1चा फरक. टीच्या मागचा लेटर एस, वजा 1चा फरक आहे. डब्ल्यूच्या मागचा लेटर व्ही, वजा 1चा फरक. एनच्या मागचा लेटर आहे एम, वजा 1चा फरक आहे. क्यूच्या मागचा लेटर आहे पी, इथे देखील वजा 1चा फरक आहे, म्हणजे इथे सिरीज मॅच होती आहे. ऑप्शन नंबर 2 हॅश बरोबर एल, टी, एन आणि पर्सेंटेज बरोबर एन, व्ही, पी हे योग्य उत्तर असेल. अटींचा अभ्यास करा आणि खालील प्रश्नांची उत्तर द्या. टिप: जर कोणतीही अट लागू होत नसेल तर संबंधित संख्या किंवा चिन्हासाठीचे संकेत तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे थेट अनुसरले जातील. खाली त्यांनी अक्षरसमूह दिलेला आहे, त्यासाठी काही संकेत दिलेले आहेत आणि 3 अटी वाचून आपल्याला त्यांनी दिलेल्या या अक्षरसमूहासाठी कोड बनवायचा आहे. पहिली अट आहे, जर पहिले अक्षर स्वर असेल आणि शेवटचे अक्षर व्यंजन असेल. पहिला अक्षर ई हा स्वर आहे, शेवटचा अक्षर यू हा देखील स्वर आहे, म्हणजे पहिली अट इथे लागू होणार नाही. जर दुसरे अक्षर स्वर असेल आणि शेवटचे अक्षर व्यंजन असेल. दुसरा अक्षर पी हा व्यंजन आहे, शेवटचा अक्षर यू हा स्वर आहे, म्हणजे दुसरी अट देखील इथे लागू होणार नाही. तिसरी अट आहे, जर तिसरे आणि चौथे अक्षर व्यंजन असतील. तिसरा आणि चौथा अक्षर टी आणि एफ आहेत, दोन्ही पण व्यंजन आहेत, म्हणजे इथे तिसरी अट आपल्याला बघावी लागेल. चौथी अट बघा, जर पहिले आणि दुसरे अक्षर स्वर असतील. पहिला अक्षर ई हा स्वर आहे आणि दुसरा अक्षर पी हा व्यंजन आहे, म्हणजे चौथी अट इथे लागू होणार नाही. आपल्याला फक्त तिसरी अट बघावी लागेल. जर तिसरे आणि चौथे अक्षर व्यंजन असतील तर दोन्ही तिसऱ्या अक्षराच्या संकेतानुसार सांकेतिक करावे. तिसरा अक्षर आहे टी, टीचा संकेत आहे डॉलरचा सिम्बॉल आहे.
म्हणजे आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या दोन्ही अक्षरांसाठी डॉलरचा सिम्बॉल संकेत म्हणून घ्यावा लागेल. बघा, ईसाठीचा संकेत आहे @ पीसाठीचा संकेत आहे 9. तिसऱ्या आणि चौथ्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे डॉलरचा सिम्बॉल. आणि यूसाठीचा संकेत आहे %. $9 %. ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतं आहे. ऑप्शन नंबर 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. शहर सी हे शहर डीच्या पूर्वेला आहे. इथे जर शहर डी असेल तर त्याच्या पूर्वेला इथे असेल शहर सी. शहर ई हे शहर सीच्या उत्तरेला आहे. शहर ई सीच्या उत्तरेला म्हणजे इथे येईल. शहर एफ हे शहर ईच्या दक्षिणेला आहे. एफ हे ईच्या दक्षिणेला म्हणजे एफ इथे असू शकतं किंवा इथे असू शकतं. शहर जी हे शहर एफच्या पश्चिमेला आहे. एफच्या पश्चिमेला म्हणजे 1, 2, 3 या 3 पॉईंटपैकी किंवा खाली जो आपण एफ घेतला आहे त्याच्या पश्चिमेला 1, 2, 3 या 6 पॉईंटपैकी कोणत्याही स्थानी शहर जी हे असू शकतं. पुढे म्हटलं आहे शहर डी हे शहर जीच्या ईशान्येला आहे. ईशान्य म्हणजे या बाजूला असलेली दिशा. शहर डी हे शहर जीच्या ईशान्येला आहे म्हणजे जीचे स्थान इथे फिक्स असेल, जेणेकरून शहर डी हे जीच्या ईशान्येला येईल. शहर एफच्या संदर्भात शहर सीचे स्थान काय आहे? जीचे स्थान इथे फिक्स झालेले आहे आणि शहर जी हे शहर एफच्या पश्चिमेला आहे म्हणजे एफचे स्थान हे फिक्स असेल. एफचे हे स्थान चुकीचे असेल. शहर एफच्या संदर्भात सीचे स्थान हे उत्तरेकडे असेल. ऑप्शन नंबर 4. जॉन त्याच्या वर्गात वरून 24व्या स्थानावर आणि खालून 16व्या स्थानावर आहे. त्याच्या वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? वरून तो 24व्या स्थानावरती आहे आणि खालून 16व्या स्थानावरती आहे. एकूण विद्यार्थी काढण्यासाठी आपल्याला वरचे 24 आणि खालून 16च्या आधी असलेले 15 विद्यार्थी असं करावं लागेल. 15 आणि 24 ते येतील 39. ऑप्शन नंबर 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालील 4 पैकी 3 अक्षरसमूह जोड्या एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. कोणती अक्षरसमूह जोडी त्या गटाशी संबंधित नाही? 4 ऑप्शन्सपैकी एक गटात न बसणारी आपल्याला जोडी शोधायची आहे. पहिली जोडी आहे PSNQ. पीचा संबंध एन सोबत आहे. पीच्या मागे 2 नंबरला आहे एन. एसचा संबंध क्यू सोबत आहे. एसच्या मागे 2 नंबरला आहे क्यू. दुसरा ऑप्शन बघा KNIL. केचा संबंध आहे आय सोबत. केच्या मागे 2 नंबरला आहे आय. एनचा संबंध आहे एल सोबत. एनच्या मागे 2 नंबरला आहे एल. तिसरा ऑप्शन बघा ईचा संबंध आहे सी सोबत. ईच्या मागे 2 नंबरला आहे सी. एचचा संबंध आहे एफ सोबत. एचच्या मागे 2 नंबरला आहे एफ. चौथा ऑप्शन बघा GJFK. जीचा संबंध आहे एफ सोबत. एफ हा जीच्या मागे आहे आणि जेचा संबंध आहे के सोबत. के हा जेच्या पुढे आहे म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा इतरांपेक्षा वेगळा दिसतोय. खालील संचातील संख्यांशी संबंधित असलेला संच निवडा. टीप: दिलेल्या संख्यांचे त्यांच्या घटक अंकामध्ये विभाजन न करता पूर्ण संख्यांवर गणिती क्रिया झाल्या पाहिजेत. उदाहरणार्थ 13 वरील गणिती क्रिया जसे की 13 सह बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी करू शकता. 13ला 1 व 3 मध्ये विभागून 1 व 3 वर गणिती क्रिया करण्यास अनुमती नाही. 2 संख्यांचे संच दिलेले आहेत. पहिला आहे 43, 48, 5. दुसरा आहे 49, 70, 21. इथे असं दिसतंय 43 अधिक 5 केले तर येत आहे 48 आणि दुसऱ्या संचामध्ये 49 अधिक 21 केले तर येत आहेत 70. म्हणजे
पहिली आणि तिसरी संख्यांची बेरीज ही मधली संख्या आहे. असा संबंध असलेला आपल्याला या 4 ऑप्शन्सपैकी एक शोधायचा आहे. पहिला ऑप्शन बघा, 20, 34, 14. 20 आणि 14ची बेरीज 34 येते, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हाच आपलं उत्तर आहे. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या ऑप्शनसाठी बघून घ्या एकदा. 45, 52, 4. 45 आणि 4ची बेरीज 49 मधली संख्या पाहिजे होती. तिसरा ऑप्शन आहे 48, 71, 20. 48 आणि 20ची बेरीज 68 ही मधली संख्या पाहिजे होती. चौथा ऑप्शन आहे 36, 52, 13. 36 आणि 13ची बेरीज 49 ही मधली संख्या पाहिजे होती. पी, क्यू, आर, एस, टी, यू आणि व्ही एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. वर्तुळ काढून घेऊ. 7 लोक आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आर हा क्यूच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. इथे जर क्यू असेल तर त्याच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावरती इथे येईल आर. पी हा टीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावरती बसला आहे. आपल्याला पी आणि टी कोणाचीच फिक्स पोझिशन माहीत नाही आहे. पुढे बघा, यू आणि पी दोन्ही क्यूचे तात्काळ शेजारी आहेत. ठीक आहे, आपण पहिलं वाक्य मागे ठेवू आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यासाठी विचार करू आधी. पी हा टीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. इथे जर टी घेतला तर त्याच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावरती इथे येईल पी. यू आणि पी दोन्ही क्यूचे तात्काळ शेजारी आहेत. यू आणि पी दोन्ही क्यूचे शेजारी म्हणजे इथे आपल्याला यू घ्यावा लागेल आणि त्यांच्यामध्ये क्यू घ्यावा लागेल, जेणेकरून यू आणि पी हे क्यूचे तात्काळ शेजारी बनतील. आता पहिलं वाक्य बघा, आर हा क्यूच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. क्यूच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावरती म्हणजे इथे येईल आर. व्ही हा आरचा तात्काळ शेजारी नाही. व्ही हा आरचा तात्काळ शेजारी नाही म्हणजे व्ही इथे येईल आणि आता उरला आहे यस, तो येईल इथे. टीच्या डावीकडून मोजल्यास टी आणि यू यांच्या दरम्यान एकूण किती लोक बसले आहेत? टीच्या डावीकडून टी आणि यूमध्ये 1, 2, 3 लोक बसले आहेत. ऑप्शन नंबर 2. इंग्रजी वर्णानुक्रमानुसार दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? GEB, IGD, KIF, MKH प्रश्नचिन्ह. चारही ऑप्शन्स पाहिले तर प्रत्येक ऑप्शनमध्ये पहिला लेटर ओ दिसतोय, त्यामुळे पहिला लेटर चेक करायची गरज नाही आहे. दुसऱ्या लेटरसाठी सिरीज चेक करू. EGIK. इथे प्रत्येक लेटरमध्ये एक एक लेटर सोडलेला दिसतोय. EFGHIJK. केच्या पुढे आता LM M पाहिजे. तिसऱ्या लेटरसाठी सिरीज बघू. BDFH. इथे देखील एक एक लेटर सोडलेलं दिसतोय. BCDEFGH. एचच्या पुढे IJ. OMJ हे आपलं उत्तर पाहिजे. ऑप्शन नंबर 3. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत A अधिक B म्हणजे A ही B ची आई आहे. A वजा B म्हणजे A हा B चा भाऊ आहे. A गुणिले B म्हणजे A ही B ची पत्नी आहे आणि A भागिले B म्हणजे A हे B चे वडील आहे. M वजा N अधिक O भागिले P गुणिले Q असल्यास M चे Qशी काय नाते आहे? बघा आता, M वजा N म्हणजे असेल, M हा N चा भाऊ आहे. M हा N चा भाऊ. N अधिक O म्हणजे असेल, N ही O ची आई आहे. N ही आई O ची. O भागिले P म्हणजे असेल, O हे P चे वडील आहे. O हे वडील P चे. P गुणिले Q म्हणजे असेल, P ही Q ची पत्नी आहे. P ही पत्नी Q ची. आपल्याला विचारलं आहे M चे Q शी काय नाते आहे? Q आणि P हे दोघे पती पत्नी आहेत. O P चे वडील आहेत. N O ची आई आहे आणि M N चा भाऊ आहे. म्हणजे M चे Q शी नाते असेल, Qच्या
पत्नीच्या वडिलांच्या आईचा भाऊ. ऑप्शन नंबर 1. EXPAN आणि D एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. 1 ते 6 मजले काढून घेऊ. 1 2 3 4 5 6. Dच्या वर फक्त एकच व्यक्ती राहतो, म्हणजे D 5व्या मजल्यावरती असेल. Pच्या खाली फक्त A राहतो, म्हणजे सर्वात खाली A असेल आणि त्याच्यावरती P असेल. E समक्रमांकाच्या मजल्यावर राहतो. समक्रमांक म्हणजे 4थ्या किंवा 6व्या मजल्यावरती E असेल. X हा Dच्या वरील मजल्यावर राहतो. X हा Dच्या वरती म्हणजे X 6व्या मजल्यावर आहे आणि समक्रमांकावर E म्हणजे 4थ्या मजल्यावर उरलेल्या समक्रमांकावर आता E असेल. आता उरलेला आहे N, तो येईल 3ऱ्या मजल्यावरती. विचारलं आहे Nच्या खाली किती लोक राहतात. यांच्या खाली P आणि A हे 2 लोक राहतात. ऑप्शन नंबर 1. M, N, O, P, Y आणि Z एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यांवर राहतात. इमारतीमधील सर्वात खालच्या मजल्याला 1 क्रमांक दिला आहे, त्याच्या वरील मजल्याला 2 क्रमांक आणि असेच सर्वात वरच्या मजल्याला 6 क्रमांक दिला आहे. 1 ते 6 मजले काढून घेऊ. 1 2 3 4 5 6. O समक्रमांकाच्या मजल्यावर राहतो, परंतु मजला क्रमांक 4 वर राहत नाही, म्हणजे O दुसऱ्या मजल्यावरती असेल किंवा 6व्या मजल्यावरती असेल. 2 केस घेऊ आपण. O आणि Z यांच्या दरम्यान फक्त 2 व्यक्ती राहतात. पहिल्या केसमध्ये आपल्याला Z घ्यावा लागेल 5व्या मजल्यावरती. दुसऱ्या केसमध्ये Z घ्यावा लागेल 3ऱ्या मजल्यावरती, जेणेकरून O आणि Z यांच्यामध्ये 2 व्यक्ती येतील. Y विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो, परंतु सर्वात खालच्या मजल्यावर राहत नाही. म्हणजे पहिल्या केसमध्ये Y आपल्याला 3ऱ्या मजल्यावरती घ्यावा लागेल आणि दुसऱ्या केसमध्ये Y आपल्याला 5व्या मजल्यावरती घ्यावा लागेल. Y आणि M यांच्या दरम्यान फक्त 2 व्यक्ती राहतात. पहिल्या केसमध्ये Yच्या वरती 2 व्यक्ती सोडून 6व्या मजल्यावरती आपण M घेऊ शकतो. दुसऱ्या केसमध्ये Yच्या खाली 2 व्यक्ती सोडून दुसऱ्या मजल्यावर आपण M घेऊ शकतो. P हा Yच्या अगदी खाली राहतो. पहिल्या केसमध्ये Yच्या अगदी खाली O आलेला आहे. दुसऱ्या केसमध्ये Yच्या खाली आपण P इथे घेऊ शकतो. म्हणजे पहिली केस आपली चुकते, दुसरी केस आपल्याला बघावी लागेल. उरलेला आहे आता N, तो येईल पहिल्या मजल्यावरती. विचारला आहे N आणि P यांच्या दरम्यान एकूण किती लोक राहतात. N आणि P दरम्यान Z आणि M हे 2 लोक राहतात. ऑप्शन नंबर 1. जर A म्हणजे भागिले, B म्हणजे गुणिले, C म्हणजे अधिक आणि D म्हणजे वजा असेल, तर खालीलपैकी कशाचा परिणाम 75 असेल. समीकरणातील आपण संख्या लिहून घेऊ. सर्वात आधी 84, 12, 76, 36, 4. मागे पण एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं, जेव्हा असा प्रकारचा प्रश्न असेल तेव्हा सर्वात आधी भाग कोणत्या संख्येला पूर्ण जातोय हे शोधायचं. इथे 84ला 12ने पूर्ण भाग जाईल, म्हणजे 84 भागिले 12 हे आपण घेऊ शकतो. भागिलेसाठी A आहे, म्हणजे आपल्याला 84A12 कुठे दिसतंय तो ऑप्शन चेक करावा लागेल आधी. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतोय, त्यामुळे आपण ऑप्शन नंबर 3 सर्वात आधी चेक करू. जर ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर नसेल तर पुढे परत 36ला 4ने पूर्ण भाग जाईल. 36 भागिले 4 हे ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. जर तिसरा ऑप्शन आपला योग्य उत्तर नसेल तर आपण ऑप्शन नंबर 2 साठी चेक करू. पहिल्यांदा ऑप्शन नंबर 3 बघू. 84A म्हणजे भागिले, D म्हणजे आहे वजा, C म्हणजे आहे अधिक आणि B म्हणजे आहे गुणिले. 84 भागिले 12 7 येईल. 7 वजा 76 अधिक 36 गुणिले 4 करून घेऊ. 6 चोक 24, हातच्याला 2, 4 त्रिक 12 आणि 2 14.
7 वजा 76 येईल वजा 69 अधिक 144. 144 मधून 69 गेले. 14तून 9 गेला 5, हातच्याला 1. 14तून 7 गेले 7. 75 आपलं उत्तर येतं आहे. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे? 201, 200, 197, 192, 185 प्रश्नचिन्ह. इथे 201 मधून 1 वजा केला 200 आलं. 200 मधून 3 वजा केले 197 आलं. 197 मधून 5 वजा केले आहेत 192 आलं आहे. 192 मधून 7 वजा केले 185 आलं. म्हणजे वजाबाकी 2 2ने वाढत जाते. आता आपल्याला 185 मधून 9 वजा करावे लागतील. ते येतील 176. ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर असेल. जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे भागिले आणि भागिले म्हणजे अधिक असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? समीकरण लिहून घ्या. 15 वजा म्हणजे आहे गुणिले 3, भागिले म्हणजे आहे अधिक 5, अधिक म्हणजे आहे वजा 18 आणि गुणिले म्हणजे आहे भागिले 6. 6 एके 6, 6 त्रिक 18. 15 गुणिले 3 करून घेऊ. 15 त्रिक 45 अधिक 5 वजा 3. 45 आणि 5 50 वजा 3. आपलं उत्तर येईल 47. ऑप्शन नंबर 3. पुढील त्रिकुटात अक्षरांचा प्रत्येक गट विशिष्ट तर्कानुसार पुढील गटाशी संबंधित आहे. दिलेल्या पर्यायांमधून समान तर्कानुसार असलेला पर्याय निवडा. 2 अक्षरसमूह दिलेले आहेत. त्यातील पहिल्या अक्षरसमूहातील पहिला शब्द आहे जीन. त्याच्या पुढील 2 शब्दांमध्ये जीनचा पहिला लेटर हा दुसऱ्या शब्दामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती सरकला आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. तसंच मेघ शब्दामध्ये मेघचा पहिला लेटर एम त्याच्या पुढील शब्दामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती सरकला आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये पुन्हा पहिल्या क्रमांकावरती सरकला आहे. या अशा संबंधांचा आपल्याला एक पर्याय शोधायचा आहे. पहिल्या ऑप्शनमधील पहिला शब्द आहे फाऊल. त्यातील पहिला शब्द हा दुसऱ्या शब्दामध्ये तिसऱ्या स्थानी सरकलेला आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये पुन्हा पहिल्या स्थानी सरकलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील ऑप्शन्स पण चेक करून घेऊ. दुसरा ऑप्शन आहे टर्न. त्यातील पहिला लेटर टी हा दुसऱ्या शब्दामध्ये तिसऱ्या स्थानी सरकलेला आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये पुन्हा चौथ्या स्थानी सरकलेला आहे. त्यामुळे दुसरा ऑप्शन येत नाही. तिसरा ऑप्शन बघा. त्यातील पहिला शब्द बीन. त्यातील पहिला लेटर बी हा दुसऱ्या शब्दामध्ये तिसऱ्या स्थानी सरकलेला आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये पुन्हा तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे तिसरा ऑप्शन देखील येत नाही. चौथा ऑप्शन बघा. त्यातील पहिल्या शब्दातील पहिला लेटर बी हा दुसऱ्या शब्दामध्ये पहिल्या स्थानी आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे चौथा ऑप्शन देखील येत नाही. ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते अक्षरसमूह हॅश आणि पर्सेंटेज यांच्या जागी आले पाहिजेत जेणेकरून त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या अक्षरसमूह जोडीमध्ये अनुसरण केलेला नमुना आणि संबंध त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या अक्षरसमूह जोडीसारखाच असेल. त्यांनी दिलेले अक्षरसमूह लिहून घेऊ. एल, क्यू, टी, झेड, ई, एच. प्रत्येक ऑप्शनसाठी चेक करू. पहिला ऑप्शन आहे ओ, डी, डब्ल्यू, ओ, आय, ई. ओचा संबंध एल सोबत आहे. ओच्या मागे 3 नंबरला आहे एल. झेडचा संबंध ओ सोबत आहे. झेडच्या बराच मागं ओ आहे. म्हणजे पहिल्या ऑप्शनमध्ये सिरीज मॅच होत नाही, त्यामुळे पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. दुसरा ऑप्शन चेक करू. ओ, टी, डब्ल्यू, डब्ल्यू, बी, ई. ओचा संबंध एल सोबत. ओच्या मागे
तिसऱ्या क्रमांकावरती आहे एल. झेडचा संबंध डब्ल्यू सोबत झेडच्या मागे तिसऱ्या क्रमांकावरती आहे डब्ल्यू. टीचा संबंध आहे क्यू सोबत. टीच्या मागे तिसऱ्या क्रमांकावर आहे क्यू. ईचा संबंध आहे बी सोबत. ईच्या मागे तिसऱ्या क्रमांकावरती आहे बी. डब्ल्यूचा संबंध टी सोबत. डब्ल्यूच्या मागे तिसऱ्या क्रमांकावरती आहे टी. एचचा संबंध ई सोबत. एचच्या मागे तिसऱ्या क्रमांकावरती आहे ई. इथे सिरीज मॅच झालेली आहे. ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इंग्रजी वर्णमालाक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आहे? आपण डायरेक्ट सिरीज चेक करायला घेऊ. पहिल्या लेटरची सिरीज चेक करू. आय, पी, डब्ल्यू, डी. आयच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 नंबरला आहे पी. पीच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 नंबरला आहे डब्ल्यू. परत डब्ल्यूच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 नंबरला आहे डी. आता डीच्या पुढे 7वा लेटर आपल्याला बघावं लागेल. 1 2 3 4 5 6 7 नंबरला आहे के. दुसऱ्या लेटरसाठी सिरीज चेक करायला घेऊ. पी, डब्ल्यू, डी, के. पीच्या पुढे 7 नंबरला आहे डब्ल्यू. डब्ल्यूच्या पुढे 7 नंबरला आहे डी. डीच्या पुढे 7 नंबरला आहे के. आता केच्या पुढे 7 नंबरला 1 2 3 4 5 6 7 आहे आर. पुढे येईल आर. के आर इथे ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतोय. तिसऱ्या लेटरसाठी पण आपण सिरीज चेक करून घेऊ. के आर वाय एफ. केच्या पुढे 7 नंबरला आहे आर. आरच्या पुढे 7 नंबरला आहे वाय. वायच्या पुढे 7 नंबरला आहे एफ. आता आपल्याला एफच्या पुढे 7 नंबर 1 2 3 4 5 6 7 तो येतो एम. के आर एम. ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर आहे. वाय बिंदू बी पासून सुरुवात करतो आणि दक्षिणेकडे 4 किलोमीटर गाडी चालवतो. इथे आपण घेऊ बिंदू बी. दक्षिणेकडे 4 किलोमीटर. त्यानंतर तो डावीकडे वळतो. 7 किलोमीटर गाडी चालवतो. त्याच्या डावीकडे या बाजूला येईल 7 किलोमीटर. उजवीकडे वळतो आणि 7 किलोमीटर गाडी चालवतो. उजवीकडे वळतो 7 किलोमीटर. त्यानंतर तो डावीकडे वळतो आणि 9 किलोमीटर गाडी चालवतो. पुन्हा डावीकडे वळतो 9 किलोमीटर. तो शेवटचे डावीकडे वळतो 11 किलोमीटर गाडी चालवतो. त्याच्या डावीकडे आता तो वरच्या दिशेला जाईल 11 किलोमीटर आणि बिंदू ए वर थांबतो. म्हणजे इथे आहे बिंदू ए. बिंदू बी वर पुन्हा पोहोचण्यासाठी त्याने किती आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी? ए पासून त्याला बी कडे यायचं आहे. म्हणजे त्याला या दिशेला म्हणजे पश्चिमेला गाडी चालवावी लागेल. आणि अंतर असेल हे 9 किलोमीटर अधिक हे 7 किलोमीटर. एकूण 16 किलोमीटर त्याला पश्चिमेकडे यावे लागेल. ऑप्शन नंबर 4. खालील संख्या आणि चिन्ह मालिकांचा संदर्भ घ्या आणि त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. गणना फक्त डावीकडून उजवीकडे केली जाईल. अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या लगेच आधी एक संख्या आणि लगेच नंतर देखील एक संख्या आहे? डावीकडून आपण बघत जाऊ. या ठिकाणी आहे. पुढे पुन्हा या ठिकाणी आहे. संपूर्ण मालिकेमध्ये 2 ठिकाणी आहे जिथे चिन्हाच्या आधी एक संख्या आणि चिन्हानंतर लगेच एक संख्या आहे. ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर आहे. पुन्हा तशाच प्रकारचा प्रश्न आहे. पुढील संख्या आणि चिन्ह मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर द्या. गणना फक्त डावीकडून उजवीकडे करायची आहे. अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या लगेच आधी एक समसंख्या आहे आणि लगेच नंतर एक विषम संख्या आहे? डावीकडून बघत जाऊ. पहिल्याच ठिकाणी आहे.
पुढे नाही आहे. संपूर्ण मालिकेमध्ये एकाच ठिकाणी असं दिसतंय की जिथे चिन्हाच्या आधी एक समसंख्या आणि चिन्हानंतर एक विषम संख्या आहे. ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर आहे. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालील 4 पैकी 3 अक्षरसमूह एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. कोणता अक्षरसमूह त्या गटाशी संबंधित नाही? 4 अक्षरसमूहांसाठी आपण लेटर्समधले अंतर चेक करू. पहिला ऑप्शन आहे एन, व्ही, क्यू. एनच्या पुढे व्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 नंबरला आहे. एनच्या पुढेच क्यू 3 नंबरला आहे. दुसरा ऑप्शन चेक करू. पी, एक्स, आर. पीच्या पुढे एक्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 नंबरला आहे आणि पीच्या पुढे आर 1, 2 नंबरला आहे. म्हणजे पहिला किंवा दुसरा ऑप्शन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा ऑप्शन चेक करू. एच, पी, के. एचच्या पुढे पी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 नंबरला आहे आणि एचच्या पुढे के 3 नंबरला आहे. चौथ्यासाठी चेक करू. एल, टी, ओ. एलच्या पुढे टी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 नंबरला आहे आणि एलच्या पुढे ओ 3 नंबरला आहे. म्हणजे ऑप्शन 2 हा इतरांपेक्षा वेगळा दिसतोय. पी, एक्स, आर. जर 2, 6, 1, 4, 7, 5, 9 या संख्येतील प्रत्येक सम अंकात 2 मिळवले आणि प्रत्येक विषम अंकातून 1 वजा केले तर नवीन तयार झालेल्या संख्येत डावीकडून 6व्या आणि उजवीकडून पहिल्या अंकाची बेरीज किती असेल? आता सर्व अंकांवरती ऑपरेशन करण्यापेक्षा फक्त जे विचारलं आहे ते बघू. डावीकडून 6वा अंक आहे 5 आणि उजवीकडून पहिला अंक आहे 9. प्रत्येक सम अंकात 2 मिळवायचे आणि विषम अंकातून 1 वजा करायचे आहेत. हे दोन्ही विषम अंक आहेत. 5मधून 1 गेला 4, 9तून 1 गेला 8. या दोघांची बेरीज विचारली आहे. 4 आणि 8 12. ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा नक्की शेअर करा. धन्यवाद.